कथा सिंह आणि उंदीर. एका जंगलात शेरखान नावाचा एक महाकाय सिंह दुपारच्या वेळी झाडाखाली गाढ झोपला होता. तिथे जवळ एका बिळात छोटू नावाचा उंदीर राहत होता. खेळता खेळता छोटू उंदीर बिळातून बाहेर आला आणि नकळत त्या झोपलेल्या सिंहाच्या अंगावर चढला. तो सिंहाच्या मानेवरच्या केसांशी खेळू लागला, म्हणजेच त्याच्या आयाळाशी खेळू लागला. त्याच्या या हालचालीमुळे सिंहाची झोपमोड झाली. त्याने रागाने डोळे उघडले आणि एका झटक्यात त्या उंदराला आपल्या पंजाखाली पकडले. सिंह गर्जना करत म्हणाला, "ए शुल्लक उंदरा, तुझी हिम्मत कशी झाली मला जाग करायची? थांब, आता मी तुला खाऊनच टाकतो." छोटू उंदीर थरथर कापू लागला. तो हात जोडून रडत म्हणाला, "महाराज, मला माफ करा. मी चुकून तुमच्या अंगावर आलो. मला मारू नका. मी एक लहानसा जीव आहे. मला मारून तुमचं पोटही भरणार नाही. प्लीज प्लीज मला सोडून द्या. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. काय माहित, कधीतरी मी लहान जीवही तुमच्या उपयोगी पडेल." हे ऐकून सिंह मोठमोठ्याने हसला. "तू एवढासा उंदीर आणि माझ्या काय उपयोगी पडणार? जा, आज माझं पोट भरलेलं आहे म्हणून तुला सोडून देतो. पण इथून." काही दिवसांनंतर तो सिंह जंगलात फिरत असताना शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. त्यानं सुटण्यासाठी खूप धडपड केली, पण जाळं खूप मजबूत होतं. तो हताश होऊन जोरात गर्जना करू लागला. ती गर्जना छोटू उंदराने ऐकली. तो धावत तिथे आला. त्यानं पाहिलं की आपला मित्र संकटात आहे. छोटू म्हणाला, "महाराज, घाबरू नका, मी आलोय." त्याने आपल्या धारदार दातांनी ते जाळं कुरतडायला सुरुवात केली. आवाज करत त्याने काही मिनिटातच जाळ्याचे दोर कापून टाकले. सिंह जाळ्यातून मुक्त झाला. आज एका लहानशा उंदराने जंगलाच्या राजाचा जीव वाचवला होता. सिंहाने मान झुकवून उंदराचे आभार मानले. "मित्रा, मला माफ कर. मी तुला कमी लेखलं होतं. आज तू माझे डोळे उघडलेस." तात्पर्य: कोणालाही लहान समजून कमी लेखू नये. लहान मित्रही संकटात मोठी मदत करू शकतो. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी कथा या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.